त्या संदर्भात कालच मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, काल नाही मला वाटतं परवाच्या दिवशी भेटलेलो होतो आणि त्यांना आठवण करून दिली. कारण माझ्या माहितीप्रमाणे आलमट्टीच्या पाणी पातळी नियंत्रण करण्यासाठी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. तर 500 जूनमध्ये साधारणपणे 513 मीटर एवढी पाण्याची पातळी असणं गरजेचं आहे. असं असताना 515पर्यंत आलमट्टीची पाण्याची पातळी गेलेली आहे. मग ती कधी 517पर्यंत जाऊ शकते आणि 15 ऑगस्ट नंतर 517च्या वर पाण्याची पातळी करायची. मग 2 मीटरचाच फक्त गॅप आहे. त्यामुळं हे धोकादायक आहे. कधी ढगफुटीसारखा प्रकार होऊ शकतो, अतिवृष्टी होऊ शकते आणि ते झालं आणि आधीच 515च्या लेवलला जर पाणी असेल तर आपल्याला आलमट्टीच्या बॅकवॉटरचा त्रास होत नाही. तर आलमट्टीच्या दिशेनं पाण्याचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाचा वेग कमी होतो आणि त्यामुळं पाण्याची फूग वाढते. ह्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो आणि त्यामुळं जेवढं पाण्याची पातळी वर येईल तेवढं कृष्णेच्या प्रवाहाचा वेग कमी होईल आणि वेग कमी झाला तर डोंगरातलं आपल्याकडे येणारं पाणी वेगात येणार आणि पुढं जाणारं पाणी हळू जाणार. मग राहिलेलं पाणी पसरणार. उदाहरणार्थ जुलै महिन्यामध्ये जवळपास 5.5 लाख क्युसेक पाणी कृष्णेमधून वाहत असतं. अशा पद्धतीनं जर आलमट्टीच्या पाण्याची पातळी वाढली तर त्यातले साधारणपणे 4 लाख क्युसेकच पाणी पुढे जातं, 1 लाख क्युसेक पाणी मागं राहतं. तोपर्यंत परत पाठीमागचं येतं आणि ते पाणी वाढत जातं. म्हणून 25 ते 35 दिवसापर्यंत पाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेंगाळतं. आणि ह्या सगळ्या तांत्रिक बाबी समजावून घेऊन खरं तर जागतिक बँकेनं सुद्धा ह्याच्यावर बोट ठेवलेलं आहे. आता आम्ही दुसरी तक्रार केली की जागतिक बँकेनं काही निधी मंजूर केलेला आहे म्हणून गटारी करत बसू नका. नदीच्या प्रवाहात जे अडथळे आहेत ते अडथळे पहिल्यांदा काढा. ह्या संधीचा फायदा घेऊन कोण शहरातले गटारे साफ करायला लागलेलं आहे, ह्याला काय उपयोग आहे त्याचा? खरं ती आम्ही तक्रार केली की तुम्ही पहिल्यांदा त्या पैशाचा उपयोग करून जे नदीवर पुलं आहेत त्या पुलाच्या दोन्ही बाजूला जे भराव आहेत त्या भरावातला पाणी पास होत नाही. कारण पाण्याची पातळी पाऊस पडला, पात्राबाहेर पाणी ज्यावेळी पडतं त्यावेळी पुलात फक्त पात्रातून पाणी पुढे सरकतं, पण बाहेर पडलेल्या पाण्याला पुढे जायला जागा राहत नाही कारण पुलाचा भराव असतो. त्या ठिकाणी कमानीचे पूल बांधून ते पाणी पास व्हायला पाहिजे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे अनेक पूल आहेत. केवळ आलमट्टीच जबाबदार आहे अशातला भाग नाही, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे पूलसुद्धा त्याला जबाबदार आहेत हे समजून घेतलं पाहिजे. Sepsil Simply Packaging, Sepsil Machines Private Limited, manufacturer of packaging machines. Office G135 MIDC near telephone office, Gokul Shirgaon, Kolhapur. Factory D56-2 near Ghadge Patel Industries, Kagal, Hathkarangli 5-star MIDC, Kolhapur. Contact 9321202112.